लोंढे म्हणून एक शेतकरी दादा आहे, त्याने हा प्रश्न विचारला आहे की कृपया केळी पिकाकरता डबल नळी का वापरतात हे सांगा. म्हणजे काय असतं की एखादं पीक जे लावलं आहे ना, तर शेतकरी आता काय करतात की इकडनं पण ठिबकची नळी टाकतात आणि इकडनं पण ठिबकची नळी टाकतात. तर त्यांचं म्हणणं आहे की असं का करायचं. तर हे बघा, केळी हे असं पीक आहे की ना ते रेग्युलर क्रॉपमध्ये जातं की बाबा कापूस वगैरे सारख्या पिकात, कारण ते 1.5 वर्षाचं पीक आहे, आणि ना ते मोठ्या पिकांमध्ये जातं जसं आंबा, संत्री, मोसंबी, लिंबू हे मधलं पीक आहे. तर ह्या पिकाला एक तर आयुष्य मोठं आहे 1.5 वर्ष, आणि हे जेव्हा पूर्ण शेवटच्या टप्प्यात येतं तेव्हा त्याचा बुंदा पण चांगला जाड होतो. म्हणजे तुम्ही विचार करा की लिंबूचं झाड आहे आणि त्याचा बुंदा जर केळी एवढा झाला तर त्याला किती वर्ष लागतील, 20 वर्ष. पण इथे केळीमध्ये तो 1.5 वर्षात होतो. तर ते एक प्रकारे झाड परिपक्व होतं आणि त्याला त्यावेळेस पाण्याची गरज जास्ती असते, न्यूट्रियन्सची गरज जास्ती असते. तर मग डबल नळी का टाकतात की बऱ्याच वेळा असा अनुभव आला आहे की एका बाजूने जर नळी टाकली तर झाडाच्या ज्या सफेद मुळी आहे त्या तिकडे वाढतात आणि तिकडनं ते सर्व न्यूट्रियन्स पाणी घेतात. पण नंतरून वादळ वगैरे आलं ना, तर त्या दुसऱ्या बाजूला मुळी गेलेल्या नाही आहेत, म्हणून त्या बाजूला झाड पडून जातं, कारण त्या बाजूला त्याला ताकद नाही आहे. तर हे एकमेव मोठं कारण आहे की डबल नळी टाकल्याने दोघी बाजूला सारख्या मुळी वाढतात, तर त्याला ताकद येते. दुसरं, ते दोघी ठिकाणावरनं खाद्य उचलतं. तिसरं, तुम्ही जे काही मायक्रोन्यूट्रियन्स तुमच्या जमिनीमध्ये तर ते एकाच बाजूने न घेता दोघी बाजूने उचलतं. म्हणून केळी पिकासाठी डबल नळीचा वापर करतात.